ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्यदिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्यदिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशनसह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। नमस्कार, मी अजय जोशी, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर दहीहंडीचा उत्सव हा उद्या संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येणार आहे। विशेषतः मुंबई असेल, ठाणे असेल आणि ठाणे शहरातील उपनगर जे आहेत म्हणजे अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या शहरांमध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। आपण जर बघितलं तर सध्या मी अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। या ठिकाणी स्टेज सजवण्याचं पूर्णपणे या ठिकाणी काम सुरू आहे आणि नक्कीच या दहीहंडीला उद्या 4 चांद लावणार आहेत। ती म्हणजे रोहिणी खैरनार यांनी तिची टीम जी आहे ती या ठिकाणी लावणी सादर करून संपूर्ण दहीहंडी जी आहे ती दहीहंडी या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत। तर ठाणे असेल, मीरा भाईंदर असतील, इतर शहरं असतील मुंबईतील, त्या ठिकाणी जे पथकं आहेत, गोविंदा पथकं, ते या ठिकाणी येऊन सलामी देणार आहेत। आणि या सलामीसाठी नेमकं कशा प्रकारचे आकर्षक बक्षिसं असणार आहेत, काय माणसासाठी प्रेक्षकांसाठी मनोरंजन असणार आहे आणि चषक कसं स्वरूप कसं असणार आहे, ही संपूर्ण माहिती आणि या दहीहंडी उत्सव कशा प्रकारे साजरा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण लोकसभेचे निरीक्षक आहेत निखिलजी वाळेकर त्यांच्याकडून घेणार आहोत। शिवसेना शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातो। निखिलजी नमस्कार। आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिवजयंती असेल अनेक कार्यक्रम घेतले जातात, मात्र दहीहंडीचा उत्सव जो आहे हा एक आकर्षक केला जातो। यंदाही देखील दहीहंडी जी आहे उत्साहात केली जात आहे। काय नेमकं कशी तयारी सुरू आहे सध्या? तयारी एकदम जोरदार सुरू आहे। सालाबादप्रमाणे यंदाही दहीहंडीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। अंबरनाथकरांची मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणारी ही शिवसेना शहर शाखेची भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराज चौकातली ही दहीहंडी, याचं पारितोषिक तब्बल 1,11,111 रुपये असतं आणि अनेक विशेष पारितोषिकं देखील असतात। अशा या दहीहंडी उत्सवामध्ये गेल्या 25 वर्षांपासून ज्या चौकामध्ये आपण हा उत्सव करत असतो, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथे अनेक वर्षांपासून चालू आहे। यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे सकाळपासून आम्ही भजनाची सुरुवात असते। सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम चालू होतो। देवाच्या गाण्यांपासून सुरुवात होते। दुपारी देखील भजन, पण थोडे उडते भजन असतात, जरा अभंग आणि जर आता रिपोस्ट जे काही नवीन त्याच्यामध्ये व्हर्जन्स आलेले आहेत ते सर्व आम्ही करण्याचं इथे योजलेलं आहे। दुपारी देखील काही भजनांचा कार्यक्रम आणि मुंबईवरून यंदा काही गोविंद पथक येणार आहेत जे 8 किंवा 9 थरांची सलामी, माझं घाटकोपर, चेंबूर अशा गोविंद पथकांशी पण बोलणं झालेलं आहे, ते देखील इथे येणार आहे दुपारच्या सत्रामध्ये। त्यानंतर सायंकाळी 5 ते सायंकाळी 10 असं इथे हा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीच्या सर्व लावण्या असतील, कोळी गीतं असतील आणि पल्लवी दाभोळकर नावाच्या एक खूप चांगल्या सिंगर आहेत, त्यांचं एक कॉन्सर्ट टाईप इथे, स्वतः त्या सिंगर आहेत, डान्सर आहेत, स्वतः आर्टिस्ट आहेत, असा एक सुंदर असा बहारदार त्यांच्या गीतांचा कार्यक्रम आपण इथे योजलेला आहे। तब्बल 60 ते 70पर्यंत दहीहंडीचे पथक आहेत, हे या शहरामधून आजूबाजूच्या शहरांमधून इथे येत असतात। यंदा देखील जवळपास 100पेक्षा जास्त गोविंद पथक यायची शाश्वती आम्हाला आहे आणि अंबरनाथकर या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात। आपण बघत असाल की सकाळपासूनच हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक हा भरलेला असतो। अंबरनाथमध्ये अनेक दहीहंडी होतात, पण सर्वात मानाची दहीहंडी म्हणून ज्या दहीहंडीला ओळखलं जातो तू ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातली शिवसेनेची दहीहंडी, सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना यांच्या वतीने अरविंद वाळेकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम इथे करत असते। आपण जर बघितलं तर दहीहंडी म्हटलं तर नाच, गाणी, नृत्य याशिवाय होऊ शकत नाही। पूर्ण लावणीचा ठसका असणार आहे। कशा प्रकारे हा ठसका असणार आहे? बघा, आपण ज्यावेळेस हा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून ठेवतो, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे पक्षप्रमुख, या कार्यक्रमासाठी इथे त्यांना देखील आम्ही निमंत्रित केलेलं आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देखील आम्ही निमंत्रित केलेलं आहे। कार्यक्रम हा त्याच दर्जाचा असतो। आजपर्यंत कुठेही आमच्या कार्यक्रमांना गालबोट लागलेलं नाही आहे आणि खूप चांगल्या संस्कृतीचं, भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती आपली जी आहे ते संस्कृती जपण्याचा कार्यक्रम आम्ही इथे करत असतो। आणि लावण्या म्हणजे प्युअर लावण्यांचाच कार्यक्रम, ज्याच्यामध्ये आपली महाराष्ट्रीय संस्कृती दिसेल असं एक कार्यक्रमाचं बहारदार लावण्यांचा कार्यक्रम आम्ही इथे करत असतो। त्याचप्रमाणे कोळी गीत असतील, आपल्या ज्या काही महाराष्ट्रीयन संस्कृती, ज्याच्यामध्ये खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा संस्कृतीची जी काही लोकगीतं आहेत ती लोकगीतांचा कार्यक्रम देखील इथे होत असतो। त्याच्यामुळे एकदम चांगला सुनियोजित असा हा कार्यक्रम आता आम्ही इथे करत असतो। शेवटचा प्रश्न घेतो, काय आवाहन कराल अंबरनाथकरांना? दरवर्षी विना आवाहन अंबरनाथकर गर्दी करतच असतात, पण हे काय आवाहन कराल? उत्सव कसा झाला पाहिजे?
बघा, प्रत्येक वर्षी जसं आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनी भारत हा प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अपग्रेड होत चालला आहे. मागे ऑपरेशन सिंदूर या नावाने संपूर्ण देशभर हे ऑपरेशन सिंदूर गाजलं आणि कुठेतरी भारत एक वरच्या दिशेने वाटचाल करतोय. तसंच अंबरनाथमध्ये आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून कसं आपला कार्यक्रम अपग्रेडेड होईल या अनुषंगाने आम्ही देखील हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करत असतो. मी अंबरनाथकरांना आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघण्यासाठी नक्की आवर्जून आपण इथे उपस्थित राहा. आपल्याला A to Z कार्यक्रम हा खूप सुंदर आणि आवडल्याशिवाय राहणार नाही. लावण्यांचा कार्यक्रम देखील फार सुंदर असा इकडे असणार आहे आणि ओव्हरऑल सगळाच कार्यक्रम इथे चांगला असणार आहे. भजनी मंडळ असतील, मी तुम्हाला या माध्यमातून जे काही सगळे गोविंद पथक आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मोठ्या संख्येने अंबरनाथच्या मानाची दहीहंडी फोडण्यासाठी इथे उपस्थित राहा. 1,11,111 रुपयांचं विशेष पारितोषिक आणि प्रत्येक मंडळांना आपण ट्रॉफी, एक सन्मानचिन्ह, 5, 6, 7 थर लावणाऱ्यांना देखील पारितोषिक आपण इथे देणार आहोत. आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा विनंती की सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावं. नक्कीच उद्याचं 1,11,111 रुपयाचं पारितोषिक कोण पटकावतं हे आपण उद्याच्या भागात बघूया. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.